गणेश उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा। आज आपण हे बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत। हे मोदक ज्यांना अजिबातच जमत नाही किंवा ज्यांचे नुकतेच आता लग्न झालेले आहे अशांसाठी हा व्हिडिओ अगदी फायदेशीर आहे। हे मोदक आपण अगदी मापात सोप्या पद्धतीने झटपट बनवलेले आहेत। मस्त सुबक असे मोदक बनवणार आहोत। त्यासाठी संपूर्ण रेसिपी बघा। त्यासाठी आपण एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकले। त्यामध्ये आपण ओले नारळ घेतले जे किसून घेतलेले आहे ते टाकले। थोडेसे लालसर होईस्तोवर फ्राय करायचे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा इलायची पावडर टाकून घ्यायची। त्यानंतर काजू बदामाचे काप केलेले आहेत ते सुद्धा टाकून घ्यायचे। नंतर हे मंद आचेवर सतत असं फ्राय करत राहायचं। थोडंसं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गूळ घेतलेला आहे जो आपण कापून घेतलेला आहे तो टाकलेला आहे। जेवढे खोबरे आहे तेवढाच यामध्ये गुळाचा वापर करायचा। त्यानंतर हे सगळं टाकून घेतल्यानंतर मंद आचेवर सतत फ्राय करत राहायचं। गूळ संपूर्ण वितळून जातो। आपल्याला हे गूळ जास्त कडक करायचं नाही, नाहीतर सारण संपूर्ण कडक होऊन जातं, म्हणून लगेचच गॅस बंद करून घ्यायचा। त्यानंतर दुसरी कढई घेतली ज्यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकले आणि 1 वाटी दूध टाकून घेतले जे दूध आपण आधी उकळून घेतलेले होते। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा इलायची पावडर आणि 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर एकजीव करायचं। दुधाला थोडीशी उकळी आली की 2 वाट्या आपण यामध्ये बारीक असं दळलेलं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। यामध्ये आपण रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत। हा तांदूळ छान फुलतो सुद्धा आणि खायला सुद्धा छान लागतो। त्यानंतर सतत एकजीव करायचं लाटल्याने। अशा पद्धतीने आपण सतत असं एकजीव करून आपण नंतर 5 मिनिट वाफेवर याची एक वाफ काढून घेतली। बघू शकता छान असं पीठ तयार झालेलं आहे, मोकळं आहे। आता आपण थोडंसं गार होऊ देऊया। गार झाल्यानंतर 1 चमचा साजूक तूप टाकायचं आणि हाताने असं हे छान मळून घ्यायचं। हाताच्या पंजाने आपल्याला थोडं पाणी लावून असं मळून घ्यायचं आहे। छान असं मळून घ्यायचं। तुम्ही तांब्याने सुद्धा हे मळू शकतात। प्रेस करून सतत आपल्याला मळत राहायचं आहे जोपर्यंत हे नरम पडत नाही। बघू शकता छान नरम पडलेला आहे। त्यानंतर एक गोळा घ्यायचा, तो पण असा आपल्याला नरम करून घ्यायचा आहे। आता आपण साचा घेणार आहोत। या साच्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे आपले मोदक छान होतात, असे तुटत नाहीत। त्यानंतर साचा फोल्ड करायचा। त्यामध्ये हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। जेवढं मापात बसेल तेवढं पीठ टाकायचं आणि आतून असं प्रेस करत जायचं आणि या प्रेस केल्यानंतर या होलमध्ये आपल्याला हे सारण अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। लगेचच वरून थोडंसं पीठ लावायचं आणि साच्यामध्ये संपूर्ण प्रेस करून छान असं मोदक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने प्रेस करा आणि अशा पद्धतीने साच्यामध्ये छान असे मोदक तयार करून घ्या। या पद्धतीने जर तुम्ही हे उकडीचे मोदक बनवले तर अगदी परफेक्ट होतात, खायला सुद्धा खूप चविष्ट लागतात। फक्त गूळ वितळल्यानंतर लगेचच गॅस बंद करा म्हणजे सारण कडक होत नाही। बघू शकता अगदी छान कळीदार असे साच्यामधले मोदक आपले तयार होत आहेत। अशाच पद्धतीने साच्यामध्ये पीठ टाकून आपण मोदक सगळे सारण टाकून तयार करून घेणार आहोत। छान मस्त मोदक बनवून घ्यायचे। पांढरे शुभ्र मोदक होतात। रेशनच्या तांदळाचे मोदक खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात। अशा पद्धतीने संपूर्ण मोदक बनवून घ्यायचे। दिसायला सुद्धा किती छान दिसत आहे बघू शकता, मस्त पांढरे शुभ्र सुद्धा आहेत। या गणपती बाप्पामध्ये तुम्ही हे उकडीचे मोदक बनवले तर बाप्पाला सुद्धा आवडतील आणि त्यासोबतच घरातले सगळे सुद्धा अगदी आवडीने खातील। अशा पद्धतीने मोदक आपण बनवून घेतलेले आहेत। आता आपण त्यांना वाफेवर वाफवून घेऊया। त्यानंतर एक चाळण घेतली, त्याला साजूक तूप लावायचं म्हणजे मोदक खाली चिटकत नाही आणि सगळे मोदक या चाळणीमध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे। मोदक ठेवल्यानंतर गॅसवर कढईमध्ये पाणी तापायला ठेवले होते। पाण्याला उकळ आली की लगेचच त्यावर चाळणी ठेवायची। चाळण ठेवल्यानंतर गॅसचा फ्लेम लो ठेवायचा। लो फ्लेमवर आपल्याला 20 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची आहे। बघू शकता मस्त आपले मोदक अगदी छान तयार झालेले आहेत। सगळे मोदक एकसारखे आहेत। साच्यामध्ये कळ्यासुद्धा छान पडलेल्या आहेत। मोदक गार झाल्यानंतर लगेचच तुम्ही हे नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी देऊ शकतात। अगदी छान कळीदार पांढरे शुभ्र असे आपले हे ओल्या नारळाचे मोदक तयार झालेले आहेत। हे उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट मापात बनवलेले आहेत। त्यामुळे या गणपती बाप्पाच्या सणामध्ये तुम्ही ही एक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि नक्की हे मोदक बनवून बघा।